त्या 26 तारखेला महानगरपालिकेच्या हिरवळीवर महानगरपालिकेमध्ये जे काही सफाई कर्मचारी आहे जे नियुक्त करत आहोत आपण, त्यांच्या संदर्भाने त्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा असा कार्यक्रम आहे. त्यासाठीची प्रेस आहे. आपल्याला विनंती आहे, माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समितीच्या सभापती, अधिकारी आणि आपण सर्व 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आपले माननीय गडकरीजी, माननीय बावनकुळेजी यांच्या उपस्थितीमध्ये आपण महानगरपालिकेमध्ये 476 सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणार आहे. सोबतच 103 ते कर्मचारी देखील नियुक्त करणार आहे, ज्यांची मागील काही दिवसांच्या पूर्वी सरळ सेवा या अर्थाने म्हणजे परीक्षा झालेली होती. त्याच्यामध्ये क्लर्क आहे, त्याच्यामध्ये लायब्ररियन आहे, त्याच्यामध्ये करसंग्राहक, ह्या देखील पदांचा समावेश आहे. आणि लाडपागे समितीच्या माध्यमातून किंवा अधिसंख्य झालेले जे काही लोक आहेत, ह्या सर्व लोकांना रेग्युलराईज करण्याच्या संदर्भाने ही नियुक्ती त्या दिवशी आपण तिथे करतो आहे. दुसरा विषय 5 लाख वृक्ष लागवडीचा जो आहे, त्यामध्ये या शहर झाडं आपण कशी लावणार यासाठी माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश भटमध्ये आपण एक बैठक घेतली होती. अनेक संस्था, अनेक सार्वजनिक मंडळं, गणपती मंडळ, सेवा मंडळ, पर्यावरणपूरक असणाऱ्या, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था, या सर्व संस्थांनी समोर येऊन वृक्ष लागवडीसाठी आपली भागीदारी महानगरपालिकेशी शेअर केलेली आहे. त्यामुळे हे देखील आपण काम करणार आहोत. त्या लोकांकडून हमीपत्र, ज्यांनी बल्कमध्ये आपल्याकडून झाडं नेली, त्यांनी हमीपत्र त्या अर्थाने भरून द्यावी. 3 वर्ष ते झाडं मी जगवणार, त्याची जपणूक करणार, अशा अर्थाचे ते हमीपत्र असणार आहे. हा दुसरा विषय. तिसरा विषय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपली जी बस सेवा आहे महानगरपालिकेची, तिचं जे आहे ते व्हॉट्सॲप तिकिटिंग, म्हणजे कागदी जे तिकीट आहे ते तसं न करता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ते तिकीट करावं. त्याच्यामध्ये अधिकची माहिती, म्हणजे बस आता तुम्ही काढलेलं तिकीट जे आहे ते तुम्हाला किती वेळात त्या ठिकाणी बस येणार आहे, किती वेळात तुम्ही पोहोचणार, हा सगळा डेटा त्याच्यामध्ये उपलब्ध राहणार आहे. मात्र हे सर्वांना कंपल्शन नाही. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ज्यांना ते करायचं आहे त्यांनी ते करावं. ज्यांना नसेल शक्य किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांनी साधं तिकीट देखील त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या 2-3 गोष्टींची महानगरपालिकेच्या सगळ्या प्रकल्पांची माहिती सामान्य आपल्या सर्व जनतेला, आपल्या शहरवासियांना द्यावी, यासाठी आपल्याला विनंती. आपण म्हटलं